विठुरायाच्या दर्शन रांगेत प्रशासन फेल. रोंगे सरांच्या स्वेरीकडून लाडक्या वारकऱ्यांची उदार सेवा. आषाढी वारीत लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. मात्र यावर्षी दर्शन रांगेतील नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी हजारो भाविकांना अंधारात अनेक तास उभे राहावे लागले. अशा परिस्थितीत प्रशासनावर टीका होत असताना रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला. बुधवारी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागलेली रांग अचानक गोपाळपूरच्या पुढे गेली. त्यामुळे हजारो भाविकांना रात्री अंधारातच तासनतास थांबावे लागले. पिण्याच्या पाण्याची, योग्य माहितीची आणि पुरेशा प्रकाश व्यवस्थेची कमतरता जाणवत असल्याने अनेक वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून आवश्यक सुधारणा होतील अशी अपेक्षा होती. मात्र गुरुवारी ही परिस्थितीत आवश्यकतेनुसार बदल दिसून आला नाही. सलग दुसऱ्या दिवशीही अनेक वारकरी अंधारातच तासनतास रांगेत उभे राहिल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गुरुवारी रात्री दर्शन रांग स्वेरी कॉलेजच्या परिसरापर्यंत पोहोचली. ही परिस्थिती पाहताच रोंगे सरांच्या स्वेरी कॉलेजने सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. दर्शन रांगेबाबत आवश्यक माहिती दिली. तसेच रांगेतील नियोजन सुरळीत राहण्यासाठी स्वयंसेवक म्हणून मदत केली. विद्यार्थ्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे वारकऱ्यांनी मनापासून कौतुक केले. अडचणीच्या काळात प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता पुढे येऊन वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या स्वेरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि रोंगे सरांनी समाजापुढे सेवाभावाचा आदर्श ठेवला आहे. प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांचा सेवाभाव या दोन्ही गोष्टींची आज पंढरपुरात जोरदार चर्चा होत आहे. खरं तर खूप छान वाटतंय. मी म्हणजे इथं 6 वर्ष झालं शिकते. मी डिप्लोमा डिग्री इथंच केलेली आहे. मी 6 वर्ष झालं वारीची ड्युटी करत आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा पण काहीतरी चान्स भेटेल त्यावेळेस आम्ही वारकऱ्यांची सेवा करत असतो. आताच हरितवारी ऍक्टिव्हिटी झाली, त्यानंतर आज दिंडी सोहळा झाला आणि आता आज पहिल्यांदा म्हणजे जेव्हापासून मी ड्युटी करते तेव्हापासून पहिल्यांदा बारी ही दर्शन बारी कॉलेज पर्यंत आलेली आहे. त्यामुळे अचानक आम्हाला सांगण्यात आलं की आता इथं काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. मग अचानक वेळी जेव्हा समजलं की हा बाबा इथं काहीतरी करावं लागेल त्यावेळेस जे सरांनी जे गायडन्स दिला की अचानकपणे जर आपल्यावरती असं काही वेळ आली की आपल्याला काहीतरी तिथं बंदोबस्त करावा लागेल तर त्यावेळेस जे काही गोष्टी आपल्याला अरेंज कराव्या लागतील त्याबद्दल पण म्हणजे आम्ही खूप स्वतःला हे समजतो की आम्ही ऋणी समजतो कॉलेजची की कॉलेजने आम्हाला प्रत्येक वेळेस वेळोवेळी अशी वारकऱ्यांसाठी सेवा करण्याची किंवा अजून पण बऱ्याच ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. कोणत्या डिपार्टमेंटला आहात तुम्ही? किती वर्ष आलात? मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे आणि सध्या बीटेकच्या शेवटच्या वर्षाची. ओके. वारकऱ्यांची काय काय सेवा करते? म्हणजे पाणी देणं, अजून काय काय आहे? पाणी देणं आहे, चरण सेवा आहे आपल्याकडं. परत जे आपली हरितवारीची ऍक्टिव्हिटी असते त्यामध्ये वारीच्या अगोदर आणि वारीच्या नंतर स्वच्छता ठेवण्यासाठी पण ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. पोलीस मित्र ऍक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये आपण पोलीस मित्र म्हणून किंवा पोलिसांच्या सोबतच त्यांना मदत करण्यासाठी विद्यार्थी तिथं जातात. मग कुणी हरवलंय किंवा कोणीतरी त्यांच्या म्हणजे ग्रुपला शोधत आहे अशा विद्यार्थ्यांना अशा वारकऱ्यांना भेटवून देणं असेल किंवा आता पाणी वाटप ऍक्टिव्हिटी चालू असते आपल्या रिद्धी सिद्धी मंदिरापाशी. त्यासोबत काही ठिकाणी आपण म्हणजे अन्न वाटप असते. सध्या इथं कॉलेजवर काय काय आता सध्या इथं पाणी वाटप चालू आहे आणि वारकऱ्यांना म्हणजे आतमध्ये सेवा चालू आहे की ज्यांना पाण्याची गरज आहे ते किंवा दुसऱ्या काही गोष्टींची गरज पडत असेल तर ते सध्या आता अचानकच्या ह्या मोमेंटला आम्ही जेवढं करू शकतो आनंद मिळतोय लोकांची खूप जास्ती. कारण मी स्वतः एक वारकरी संप्रदायातून आमच्या कुटुंबातून सगळे वारकरी आहेत त्यामुळं स्वतःला ही खूप म्हणजे नाही का आनंदाची गोष्ट आहे की हे मी करू शकतो. यस. खरं तर तुम्हाला रोंगे सरांमुळे ही संधी मिळते. हो नक्कीच. काय सांगाल रोंगे सरांना? म्हणजे ही संधी मिळणं हे एखाद्या व्यक्तीच्या नाही का असं म्हणू शकतो आपण की एखाद्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली अशा सगळ्या व्यक्तींना एकत्र काम करण्याची आणि हा जो खूप चांगला अनुभव आहे तो अनुभव घेण्याची संधी आम्हाला मिळते. खरं तर ह्या गोष्टीसाठी मी खूपच ऋणी आहे सरांची की आमच्यासारख्या बऱ्याच विद्यार्थी आहेत, जवळपास आता 100-150 विद्यार्थी ॲक्टिव्हिटीमध्ये काम करत आहेत. तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळवून दिली त्याबद्दल मी खरंच खूप ऋणी आहे सरांची आणि खूप आभार व्यक्त करते. सर, अचानक गर्दी वाढली आहे,
लोक भाविकांची संख्या जास्त आहे. अगदी भाविक तुमच्या कॉलेजमध्ये आलेत आणि तुमच्या कॉलेजमधले विद्यार्थी त्यांना पाणी देत आहेत, त्यांना व्यवस्थित ट्रीट करतायत. काय सांगाल या गोष्टीबद्दल? काय काय सध्या कॉलेजमधून चालू आहे? नमस्कार, जय हरी माऊली. आमच्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर बी.पी. रुंगे सर यांची ही विद्यार्थ्यांना शिकवण आहे की आलेल्या व्यक्तींना मदत करणे. आणि आमचे हे NSSचे आणि स्पोर्टचे सगळे व्हॉलेंटियर आतापर्यंत ह्या 10 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच वारीचे वारकरी आमच्या कॉलेजवरती आलेले आहेत. आणि आमच्या कॉलेजचे NSSचे स्टुडंट अगदी मनापासून वारकऱ्यांची सेवा करतात की जागोजागी त्यांना पाणी पोच करणे किंवा कुठं गडबड होत असेल एकदम लाईन व्यवस्थित करणे. आणि वारकरी पण मुलांना लावलेली शिस्त बघून वारकरी पण मुलांचं ऐकतात, गडबड गोंधळ करत नाही. आणि आतापर्यंत स्वेरीच्या इतिहासात पहिल्यांदाच वारी स्वेरीच्या कॅम्पसमध्ये आलेले आहे.